नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 9वी गणित भाग 2 वर्तुळ। मागील भागामध्ये आपण वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म कोणकोणते आहेत, त्याचबरोबर वर्तुळासंबंधीच्या काही संज्ञा आहेत त्यांचा अभ्यास केलेला आहे। आज आपण त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ इन सर्कल ऑफ अ ट्रायंगल, मग त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ म्हणजे काय हे बघणार आहोत। त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करणाऱ्या वर्तुळाला त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ असे म्हणतात। बघा, एबीसी हा त्रिकोण आहे। एबीसी या त्रिकोणामध्ये हे जे आपल्याला वर्तुळ दिसत आहे, या वर्तुळाने त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना म्हणजेच बाजू AB, बाजू BC आणि बाजू AC या तिन्ही बाजूंना स्पर्श केलेला आहे। तर अशा प्रकारे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करणारे हे जे वर्तुळ आहे यालाच त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ असे म्हणतात, इन सर्कल ऑफ अ ट्रायंगल। आज आपण ही रचना अभ्यासणार आहोत। त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला त्रिकोणाचे कोन दुभाजक काढावे लागतात, अँगल बायसेक्टर। थोडंसं कोन दुभाजक आपण बघूया। हा कोन आहे कोन ABC। या कोनाचा दुभाजक काढण्यासाठी आपण B बिंदूवर कंपासचं टोक ठेवून या दोन्ही भुजांना छेदणारा हा कंस काढला। आपल्याला हे जे छेदन बिंदू या ठिकाणी मिळणार आहे P आणि Q। P वर कंपासचं टोक ठेवून हा कंस काढला, तसंच Q वर कंपासचं टोक ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढला। छेदन बिंदू जो आहे त्याला नाव दिलं X। BX हा जोडला, BX किंवा BD जर आपण धरला तर BD हा कोन ABC चा कोन दुभाजक होय। तर त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही दोन कोनांचे दुभाजक काढावे लागतात। आता त्रिकोणाच्या तिन्ही कोनांचे दुभाजक आपण काढू शकतो। आता त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला कोन दुभाजक काढावे लागतात। या ठिकाणी हा आहे त्रिकोण PQR। अंतर्वर्तुळ काढण्यासाठी दोन कोनांचे दुभाजक काढले तरी ते पुरेसे असते। आता एक संपाती असतात म्हणजे काय तर बघा, कोन R चा आपण कोन दुभाजक काढला, हा आहे। तसंच कोन Q चा आपण कोन दुभाजक काढू, हा झाला। आणि कोन P चा कोन दुभाजक काढला तर तो सुद्धा आपल्याला बघा या एकाच बिंदूत दिसून येत आहे, बरोबर। तर हा जो बिंदू आहे या बिंदूला संपात बिंदू असे म्हणतात आणि ह्या त्रिकोणाचे कोन दुभाजक हे एक संपाती असतात आणि हा दुभाजकांचा संपात बिंदू कॅपिटल I या इंग्रजी अक्षराने दर्शविला जातो। आता या संपात बिंदू पासून I पासून जर आपण या त्रिकोणाच्या तिन्ही भुजांवर लंब काढले तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी आपण नाव दिलं A, ह्याला नाव दिलं B आणि या ठिकाणी हा आपण लंब काढला याला नाव दिलं C। ओके, तर हे जे लंब आहेत म्हणजेच IA, IB, IC हे तिन्ही लंब आपण काढल्यानंतर आपल्या लक्षात येईल की IA बरोबर IB बरोबर IC। ओके, म्हणजेच बिंदू I
हा तिन्ही भुजांपासून म्हणजेच भुजा PQ, QR आणि PR पासून समदूर असतो. तर हे आहे त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ, इन सर्कल ऑफ अ ट्रायंगल. कोन दुभाजक आपल्याला त्यासाठी काढावे लागतात. त्रिकोणाचे कोन दुभाजक एकसंपाती असतात आणि त्या वर्तुळाचा हा जो केंद्रबिंदू आपल्याला दिसतोय त्या केंद्रबिंदूला अंतर्वर्तुळ केंद्र किंवा अंतर्मध्य किंवा अंतरकेंद्र असे म्हणतात. इन सेंटर ऑफ अ दॅट सर्कल. तर वर्तुळात जे आपण वर्तुळ काढतो त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूला अंतरकेंद्र असे म्हणतात. आता त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढणे यासाठी आपल्याला रचनेच्या पायऱ्या अभ्यासायच्या आहेत. पहिली पायरी आहे बघा, दिलेल्या मापाचा आपल्याला त्रिकोण काढावा लागतो. आपण त्रिकोण रचना अभ्यासलेली आहे. त्यामध्ये 2 बाजू व 1 कोन, 3 बाजू अशा विविध प्रकाराने आपण त्रिकोण काढू शकतो. तर त्रिकोण PQR हा दिलेल्या मापाचा त्रिकोण काढा. त्रिकोण रचना पहिले करून घ्यायची आहे. आता दुसरी पायरी, त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ आपल्याला काढायचं आहे. काय काढायचं आहे? अंतर्वर्तुळ. अंतर्वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला काय काढावं लागतं? येस, कोन दुभाजक, अँगल बायसेक्टर. मग कोणत्याही 2 कोनांचा आपल्याला दुभाजक काढावे लागतील. कोणत्याही 2 कोनांचे दुभाजक काढा. आपण या ठिकाणी कोन Q आणि कोन R चा दुभाजक काढूया. कोन Q चा दुभाजक काढून घेऊ. अशा प्रकारे आपण हा Q चा दुभाजक काढला. आता कोन R चा दुभाजक काढून घेऊ. बघा, हा झाला कोन R चा दुभाजक. दुभाजक काढल्यानंतर दुभाजकाचा आपल्याला छेदनबिंदू जो मिळाला आहे त्याला I हे नाव द्यायचं आहे. छेदनबिंदू मिळाला आपल्याला I. या I मधून बाजू PQ वर कोणत्याही बाजूवर आपण लंब काढू शकतो. या ठिकाणी PQ वर आपण लंब काढूया. IM हा आपण PQ वर काय काढला? लंब काढला. आता IM ही त्रिज्या आणि I हे केंद्र घेऊन आपण वर्तुळ काढणार आहोत. बघा, अशा प्रकारे IM ही त्रिज्या आणि I हे केंद्र घेऊन आपण वर्तुळ काढलं. हे आहे त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ. तर अशा प्रकारे आपण त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढू शकतो. आता ही रचना आपण बघणार आहोत. त्रिकोण XYZ असा काढा की XY बरोबर 6.7 सेंटीमीटर, YZ बरोबर 5.8 आणि XZ बरोबर 6.9 सेंटीमीटर या त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढा. कशा पायऱ्या येणार आहेत बघा. पहिले त्रिकोण XYZ हा दिलेल्या मापाचा त्रिकोण आपण काढून घेणार आहोत. कोणत्याही 2 कोनांचे आपल्याला कोन दुभाजक काढावे लागतील कारण अंतर्वर्तुळ काढायचं आहे. तर या ठिकाणी आपण कोन X आणि कोन Y चा कोन दुभाजक काढणार आहोत. कोन दुभाजकांच्या छेदनबिंदूला I हे नाव देणार आहोत. I मधून बाजू XY वर IM हा लंब काढून घेऊ आणि IM ही त्रिज्या व I हे केंद्र घेऊन वर्तुळ काढूया. प्रत्यक्ष कृती आपण बघणार आहोत. तर त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढणे. तर त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ म्हणजे जे त्रिकोणाच्या सर्व बाजूंना आतून स्पर्श करते हे आपण बघितलेलं आहे. आता हे अंतर्वर्तुळ काढण्याची प्रत्यक्ष कृती आपण आता करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला त्रिकोण दिलेला आहे बघा. त्रिकोण XYZ मध्ये XY बरोबर 6.7 सेंटीमीटर, YZ बरोबर 5.8 सेंटीमीटर आणि XZ इक्वल टू 6.9 सेंटीमीटर या त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढा.
आता त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला या त्रिकोणाच्या 3 बाजूंची मापं दिलेली आहे. त्रिकोण रचना आपल्याला पहिले करायची आहे. त्रिकोण रचना आपण शिकलेलो आहोत. 3 बाजू दिल्या असतात त्रिकोण काढणे. मग आपण पहिले कच्ची आकृती काढून घेऊ. हा त्रिकोण XY 6.7, त्यानंतर हा असणार आपला Z, सो XZ 6.9, YZ 5.8. हा आपल्याला पहिले त्रिकोण काढून घ्यावा लागेल. हा पाया आहे. XY हा पाया घेऊन आपण हा त्रिकोण काढणार आहोत. आता या ठिकाणी आपण प्रत्यक्ष त्रिकोण रचना करूया. एक 6.7, 6.7, राईट. हा रेषाखंड आपण काढून घेतला. हा आहे XY. आता XZ आपल्याला 6.9 काढायचा आहे. 3 बाजू दिलेल्या आहेत असा त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. कंपासमध्ये आपण 6.9 एवढं अंतर घेणार आहोत. आणि X या बिंदूवर कंपासचं टोक ठेवून आपण हा एक कंस काढून घेऊ. आता YZ हे अंतर आहे 5.8 सेंटीमीटर. मग आता कंपासमध्ये 5.8 एवढं अंतर घेऊया. Y वर कंपासचं टोक ठेवूया आणि पहिल्या कंसाला छेदणारा आपण हा दुसरा कंस काढला. जो छेदन बिंदू मिळाला त्याला नाव देऊया Z. ओके. आता XZ आणि YZ हे जोडून घेऊ. हा आपल्याला त्रिकोण मिळाला XYZ. आता या त्रिकोणाचे आपल्याला अंतर्वर्तुळ काढायचं आहे. अंतर्वर्तुळ काढण्यासाठी आपण काय करतो? कोणत्याही 2 कोनांचे आपण कोन दुभाजक काढून घेतो. बरोबर. मग हे आपण कोन दुभाजक काढणार आहोत. अशा प्रकारे X चा कोन दुभाजक काढणार, Y चा कोन दुभाजक आपण काढणार कच्च्या आकृतीमध्ये. आणि जो छेदन बिंदू आहे त्याला नाव देऊया I. I बिंदूतून XY वर लंब काढून हा जो आपल्याला IM एवढी त्रिज्या मिळेल तेवढी त्रिज्या घेऊन आपण काय काढणार आहोत? हे वर्तुळ काढणार आहोत. राईट. तर आता आपण X चा कोन दुभाजक काढू. कोन X चा कोन दुभाजक काढूया. छेदन बिंदू आहे तो X बिंदूतून आपण अशा प्रकारे काढून घेतला. कोन Y चा कोन दुभाजक काढू. हा जो छेदन बिंदू आहे दोन्ही कोन दुभाजकांचा हा इथे मिळाला आपल्याला. त्याला आपण नाव देऊया I. या छेदन बिंदूतून आता आपल्याला XY बाजू XY वर लंब काढायचा आहे. रेषेबाहेरील बिंदूतून रेषेवर लंब काढणे. मग आता आपल्याला लंब काढायचा आहे या ठिकाणी. हा आपण लंब काढत आहोत. हे दोन्ही बिंदू I बिंदूतून जाणारी हा रेषाखंड आपण काढला. त्याला नाव देऊया छेदन बिंदूला या ठिकाणी XY ला हा रेषाखंड ज्या बिंदूत छेदतो त्याला नाव देऊया M. ओके. आता IM एवढी त्रिज्या घ्यायची आहे
हा लंब ज्या XY ला ज्या बिंदूत छेदतो तो झाला M. IM एवढी त्रिज्या घेऊन आता आपल्याला काय काढायचं आहे, हे वर्तुळ काढायचं आहे. बघा हे वर्तुळ या तिन्ही बाजूंना काय करत आहे, स्पर्श करत आहे. तर हे झालं त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ. आपण त्रिज्या किती घेतली, IM एवढी त्रिज्या घेऊन आपण वर्तुळ काढलं. हे वर्तुळ बाजू XY, बाजू YZ आणि बाजू XZ या तिघांनाही स्पर्श करत आहे. यालाच म्हणतात त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ. तर अशा प्रकारे आपण पहिले त्रिकोण रचना करून घ्यायची आहे आणि त्रिकोण रचनेच्या सहाय्याने कोणत्याही दोन बाजूंचे कोनदुभाजक काढून घ्यायचे आहेत. कोनदुभाजकांचा छेदनबिंदू त्याला नाव दिलं I. त्या बिंदूतून बाजूवर लंब काढायचा आहे. हा जो लंब काढला तो लंब त्या बाजूला ज्या बिंदूत छेदतो तेवढी त्रिज्या घेऊन आपण वर्तुळ काढलं असता आपल्याला त्या त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ मिळू शकते. तर त्रिकोणाचा अंतर्मध्य लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण किंवा समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण या विविध प्रकारच्या त्रिकोणामध्ये त्रिकोणाचा अंतर्मध्य कुठे कुठे असतो ते बघूया. बघा लघुकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोणात त्रिकोणाचा अंतर्मध्य हा त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. विशालकोन त्रिकोण यामध्ये सुद्धा अंतर्मध्य हा त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो आणि काटकोन त्रिकोणामध्ये सुद्धा अंतर्मध्य हा त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. त्याचप्रकारे समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोणामध्ये प्रत्येक त्रिकोणाचा अंतर्मध्य हा त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. थोडक्यात कोणत्याही त्रिकोणाचा अंतर्मध्य हा त्रिकोणाच्या अंतर्भागातच असतो. आता पुढे आपल्याला बघायचे त्रिकोणाचे परिवर्तुळ. आता आपण अंतर्वर्तुळ बघितलं, आता आपण परिवर्तुळ बघणार आहोत. आता त्रिकोणाचे परिवर्तुळ म्हणजे काय, तर त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला त्रिकोणाचे परिवर्तुळ असे म्हणतात. बघा त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणारे वर्तुळ. या ठिकाणी आकृती बघा, ही ABC हा त्रिकोण आहे. या ABC या त्रिकोणामध्ये हे वर्तुळ त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जात आहे. तर हे झाले त्रिकोणाचे परिवर्तुळ. हे झाले त्रिकोणाचे परिवर्तुळ. ओके. आता त्रिकोणाचे परिवर्तुळ काढण्यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक काढावे लागतात. ज्याप्रमाणे अंतर्वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला कोन दुभाजक काढावे लागतात, तसेच परिवर्तुळ काढण्यासाठी आपल्याला लंब दुभाजक काढावे लागतात. आता त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक आपण शिकलेलो आहोत, एकसंपाती असतात. त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक हे एकसंपाती असतात आणि त्यांच्या संपात बिंदूला सर्कम सेंटर असे म्हणतात. संपात बिंदूला सर्कम सेंटर किंवा परिकेंद्र असे म्हणतात. हा कॅपिटल C या अक्षराने दर्शविला जातो. आपण लंब दुभाजक बघूया. या ठिकाणी प्रत्येक बाजूचा लंब दुभाजक आपण काढून घेतला तर बघा, बाजू AB चा लंब दुभाजक P या ठिकाणी छेदतो, BC चा R आणि AC चा Q या ठिकाणी आपल्याला छेदनबिंदू मिळत आहे. आता हे लंब दुभाजक काय आहेत, एकाच बिंदूत छेदतात, म्हणजेच हे तिन्ही लंब दुभाजक एकसंपाती आहेत आणि त्याचा संपात बिंदू आपण काय करतो आहोत, D या ठिकाणी मी D या अक्षराने दाखविलेला आहे. तर परिमध्य काढण्यासाठी आपल्याला लंब दुभाजक काढावे लागतात. तर अशा प्रकारे आपण
तिन्ही बाजूंचे लंबदुभाजक काढून घेतले आणि हे तिन्ही लंबदुभाजक या एकाच बिंदूत छेदत आहेत. हा बिंदू म्हणजेच परिकेंद्र किंवा परिमध्य होय. आता त्रिकोणाचे परिवर्तुळ कसं काढलं जातं ती रचना आपण बघणार आहोत. तर रचनेच्या पहिले सुरुवातीला काही पायऱ्या आपण लक्षात घेऊया. त्रिकोण DEF हा दिलेल्या मापाचा त्रिकोण काढा. आपल्याला त्रिकोण DEF हा दिलेल्या मापाचा त्रिकोण रचनेनुसार त्रिकोण काढून घ्यायचा आहे. परिवर्तुळ काढायचं आहे म्हणजेच आपल्याला कोणत्याही दोन भुजांचे लंब दुभाजक काढावे लागतील. काय काढावे लागतील? कोणत्याही दोन भुजांचे लंब दुभाजक आपण काढणार आहोत. आपण EF या बाजूचा लंब दुभाजक काढू. हा आपण लंब दुभाजक EF चा काढला. आता DF चा काढून घेऊ. तर अशा प्रकारे DF चा लंब दुभाजक काढला. ते लंब दुभाजक ज्या ठिकाणी छेदतात त्या बिंदूला C हे नाव द्यायचं आहे. काय नाव दिलं त्याला? C हे नाव दिलेलं आहे. आता CF जोडून घ्यायचंय. रेख CF काढा. कारण रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो. हे आपण अभ्यासलेलं आहे. तर C हा त्रिकोण DEF च्या लंब दुभाजकावरचा बिंदू आहे आणि म्हणून CF, CD, CE हे काय असणार आहेत? समान असणार आहेत. आपण CF जोडूया. रेख CF जोडून घ्या. आता C हे केंद्र आणि CF ही त्रिज्या घेऊन वर्तुळ आपण काढणार आहोत. बघा CF एवढी त्रिज्या आणि C हे वर्तुळ केंद्र घेऊन आपण काय काढलेलं आहे? वर्तुळ काढलेलं आहे. तर अशा प्रकारे हे जे वर्तुळ आलं हे वर्तुळ त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जाते. तर यालाच त्रिकोणाचे परिवर्तुळ असे म्हणतात. एक उदाहरण घेऊन आपण हे परिवर्तुळ काढणार आहोत. त्रिकोण PQR असा काढा की कोण P बरोबर 70 अंश, कोण R बरोबर 50 अंश, QR बरोबर 7.3 सेंटीमीटर या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढा. प्रत्यक्ष कृती आपण कशी करणार? त्रिकोण PQR हा दिलेल्या मापानुसार त्रिकोण काढून घेणार आहोत. परिवर्तुळ काढायचं आहे म्हणजेच आपल्याला कोणत्याही दोन भुजांचे लंब दुभाजक काढावे लागतील. तर आपण काय करणार आहोत? या ठिकाणी दोन भुजांचे आपण लंब दुभाजक काढणार आहोत. ते लंब दुभाजक ज्या ठिकाणी मिळतील त्या बिंदूला आपण C हे नाव देणार आहोत. आपण PQ आणि PR याचा लंब दुभाजक काढून घेऊ. छेदन बिंदूला C हे नाव देऊ. C रेख CF काढून घेणार आहोत आपण. CF ही त्रिज्या आणि C हे केंद्र घेऊन आपण वर्तुळ काढणार आहोत. प्रत्यक्ष कृती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पुढची आपली रचना बघायची त्रिकोणाचे परिवर्तुळ काढणे. आता परिवर्तुळ म्हणजेच त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूंतून जाणारे वर्तुळ. बरोबर? तर त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला त्रिकोणाचे परिवर्तुळ असे म्हणतात. आता हे त्रिकोणाचे परिवर्तुळ काढण्यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे लंब दुभाजक काढावे लागतात. आता या ठिकाणी आपल्याला त्रिकोणाचं परिवर्तुळ काढायचं आहे. त्रिकोण रचना त्यासाठी आपल्याला दिलेली आहे बघा. त्रिकोण PQR मध्ये कोण P बरोबर 70 अंश, कोण R बरोबर 50 अंश आणि QR बरोबर 7.3 सेंटीमीटर. आपण पहिले त्रिकोण रचना करून घेऊ. त्यासाठी कच्ची आकृती काढूया. पाया आहे QR 7.3, त्यानंतर P
आणि कोन क्यू आणि कोन आर आपल्याला दिलेला आहे. बरोबर. तर कोन पी आपल्याला दिलेला आहे 70 अंश, आर दिलेला आहे 50 अंश आणि पी दिलेला आहे हा 70 अंश. आपण पहिले त्रिकोण रचना काढण्यासाठी बघा, त्रिकोण पी क्यू आर मध्ये आता आपण कसं करणार आहोत त्यासाठी इथे बघून घेऊया आपण. त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोन पी अधिक कोन क्यू अधिक कोन आर, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. बरोबर. मग कोन पी दिलेला आहे आपल्याला 70, कोन क्यू आपल्याला माहिती नाहीये, आर दिलाय 50 अंश, बरोबर 180 अंश. आणि म्हणून कोन क्यू बरोबर 70 अधिक 50 120, म्हणजेच 180 वजा 120, म्हणजेच कोन क्यूचं माप आपल्याला मिळालं 60 अंश. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या, कोन क्यू आपल्याला काढावा लागेल 60 अंश. राईट. मग आपण काय करणार आहोत आता, त्रिकोण काढणार आहोत. क्यू आर 7 सेंटीमीटर, 7.3 सेंटीमीटर, सेंटीमीटर हा आपण क्यू आर काढून घेऊया. त्यानंतर कोन क्यू हा किती काढला आहे आपल्याला 60 अंश काढायचा आहे. कोन क्यू वर आपण कोनमापक ठेवू आणि हा 60 अंशाचा खूण करून घेऊया. हा रेषाखंड आपण काढला. आता आर आहे 50 अंश, खूण केली या ठिकाणी. आता या ठिकाणी हा छेदणार, आपण अशा प्रकारे हा रेषाखंड काढला. हे दोन्ही रेषाखंड ज्या बिंदूत छेदतायत तो झाला बिंदू पी. आता पी बघूया आपण किती आपल्याला मिळतोय. बघा बघा या ठिकाणी पी आपल्याला दिसतोय किती आहे 70 अंश. बरोबर आहे. आता आपण काय करणार आहोत, कोन ज्याप्रमाणे आपण अंतर्वर्तुळासाठी कोन दुभाजक काढले तसे या ठिकाणी परिवर्तुळ काढण्यासाठी आपल्याला लंब दुभाजक काढायचा आहे. आपण पी क्यू चा लंब दुभाजक काढू. कोणत्याही दोन बाजूचे आपल्याला लंब दुभाजक काढायचे आहेत. हा आपण रेषाखंड काढून घेतला, हा झाला लंब दुभाजक. तसंच आता आपण पी आर चा लंब दुभाजक काढून घेऊया. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. बघा हा बिंदू आणि हा बिंदू. आता हे दोन्ही रेषाखंड ज्या ठिकाणी छेदतायत बघा, तो बिंदू म्हणजे झाला संपात बिंदू. कुठला येतोय बघा तो आता बिंदू, हा या ठिकाणी आणि हा म्हणजेच आपल्याला मिळाला हा बिंदू. हा झाला संपात बिंदू. तो आपण सी या अक्षराने दाखवूया. सी हा या लंब आता सी हा आपल्याला संपात बिंदू मिळाला. सी बिंदू आणि पी बिंदू आपण जोडून घेऊ. कंपास मध्ये सी पी हे अंतर आपण घेणार आहोत. किती घेणार आहोत, सी पी, आणि एवढी त्रिज्या घेऊन आपण वर्तुळ काढूया. बघा हे वर्तुळ
त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूंना स्पर्श करत आहे. तर हे झालं त्रिकोणाचं परिवर्तुळ. मग त्रिकोणाचे परिवर्तुळ काढण्यासाठी आपण काय केले? कोणत्याही दोन बाजूंचे लंबदुभाजक काढले. जो छेदनबिंदू मिळाला त्याला नाव दिलं सी म्हणजे संपात बिंदू, आणि सी पी एवढी त्रिज्या घेऊन आपण वर्तुळ काढल्यानंतर आपल्याला या त्रिकोणाचे परिवर्तुळ मिळालेले आहे, जे त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूंना स्पर्श करून जाते. तर अशा प्रकारे आपण त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ आणि त्रिकोणाचे परिवर्तुळ काढू शकतो. अंतर्वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला कोन दुभाजक काढावे लागतात, तर परिवर्तुळ काढण्यासाठी आपल्याला लंब दुभाजक काढावे लागतात. आता त्रिकोणाचा परिमध्य किंवा परिकेंद्र विविध प्रकारच्या त्रिकोणामध्ये कुठे कुठे असतो ते आपण बघूया. लघुकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोणामध्ये त्रिकोणाचा परिमध्य किंवा परिकेंद्र हे त्रिकोणाच्या अंतर्भागात असते. बघा या ठिकाणी P हा आहे परिकेंद्र, सर्कम सेंटर. विशालकोन त्रिकोण जर आपण घेतला, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल, तर या विशालकोन त्रिकोणामध्ये त्रिकोणाचे परिकेंद्र जे आहे हे त्रिकोणाच्या बाहेर असते, बाह्य भागात आहे. बघा हा या ठिकाणी त्रिकोण आहे आणि हे परिकेंद्र बाहेर आहे. आणि काटकोन त्रिकोण जर आपण घेतला तर काटकोन त्रिकोणामध्ये त्रिकोणाचे परिकेंद्र हे कुठे आहे? बघा कर्णावर आहे आणि हा कर्णाचा मध्यबिंदू असतो. काटकोन त्रिकोणाचे परिकेंद्र म्हणजेच कर्णाचा मध्यबिंदू होय. तर लक्षात ठेवा, त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ त्रिकोणाच्या सर्व बाजूंना आतून स्पर्श करते. त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढण्यासाठी त्रिकोणाच्या कोणत्याही दोन कोनांचे दुभाजक काढावे लागतात. कोन दुभाजक आपल्याला काढावे लागतात. कोणत्याही त्रिकोणाचा अंतर्मध्य हा त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. लघुकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण, तसंच समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण या सर्व प्रकारच्या त्रिकोणात त्रिकोणाचा अंतर्मध्य हा त्रिकोणाच्या अंतर्भागातच असतो. त्रिकोणाचे परिवर्तुळ त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जाते. त्रिकोणाचे परिवर्तुळ काढण्यासाठी त्याच्या कोणत्याही दोन बाजूंचे लंब दुभाजक काढावे लागतात. लघुकोन त्रिकोणाचे परिकेंद्र त्रिकोणाच्या अंतर्भागात असते. काटकोन त्रिकोणाचे परिकेंद्र म्हणजेच कर्णाचा मध्यबिंदू असतो. काटकोन त्रिकोणाचे परिकेंद्र हे कर्णावर आणि तो बिंदू म्हणजेच कर्णाचा मध्यबिंदू असतो. आणि विशालकोन त्रिकोणाचे परिकेंद्र त्रिकोणाच्या बाहेर असते किंवा बाह्य भागात असते. समभुज त्रिकोणाचे परिवर्तुळ व अंतर्वर्तुळ काढताना त्याचे कोन दुभाजक आणि बाजूंचे लंब दुभाजक हे एकच येतात आणि त्यामुळेच समभुज त्रिकोणाचे परिवर्तुळ व अंतर्वर्तुळ यांचे केंद्र एकच येते. तुम्ही हा त्रिकोण काढून त्याचं अंतर्वर्तुळ आणि परिवर्तुळ काढून बघा, त्याचं केंद्र आपल्याला एकच मिळणार आहे. आणि पुढचा एक गुणधर्म लक्षात ठेवा, समभुज त्रिकोणाच्या परिवर्तुळाच्या त्रिज्येचे अंतर्वर्तुळाच्या त्रिज्येशी असलेले गुणोत्तर हे 2:1 असते. तर अशा प्रकारे आपण त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ आणि परिवर्तुळ काढून त्याच्या या विविध गुणधर्मांचा पडताळा घेऊ शकतो. तर त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ व परिवर्तुळ काढणे या रचनेच्या पायऱ्या अभ्यासून त्या संबंधीची रचना जी आहे ती तुम्ही प्रत्यक्ष करून बघा. रचना करताना कच्ची आकृती काढणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमची भौमितिक साधनं जी आहेत, पेन्सिल, पट्टी, ही पेन्सिल एकदम पॉइंटेड असली पाहिजे आणि पट्टी, कोनमापक यांच्या ज्या काही माप आहेत त्यावरच्या खुणा आहेत त्या स्पष्ट दिसणं आवश्यक आहे. तरच आपली आकृती अचूक
व व्यवस्थित येऊ शकेल. जरूर याचा सराव करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.